श्री स्वामी समर्थ। नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे। साक्षात देवीचे रूप म्हणून कन्यापूजन केले जाते। प्रत्येक दिवस हा नवरात्रीमध्ये शुभ मानला जातो। तरी पण तुम्हाला जमत नसेल तर अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन अवश्य करा, ते जास्त श्रेष्ठ ठरतं। कुमारिकांना घरी आल्यानंतर त्यांना देवीचे रूप मानावे, त्यांचे मनोभावे स्वागत करावे, त्यांचे पाय धुवून त्यावर कुंकू लावावे, कुंकाने स्वास्तिक काढावे, त्यांना स्वच्छ आसनावर बसवावे, कपाळावर कुंकू लावावे, त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोड जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून शिरा असा नैवेद्य दाखवावा। यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेटवस्तू म्हणून काहीतरी द्यावे। आपल्या इच्छेप्रमाणे कुमारिकांचे पूजन करावे। जमत नसल्यास एक कुमारिकाचे पूजन केले तरी देखील फल प्राप्त होते। कन्या पूजन करत असताना भैरव म्हणून एका मुलाला जरूर बोलवावे। कन्या पूजनाचा प्रसाद त्या मुलाला देखील द्यावा। कन्या पूजनासाठी तुम्ही 2 ते 10 वर्षाच्या मुलींची पूजा करू शकता। श्री स्वामी समर्थ।